आज मुलुंड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत मुलुंड तहसील कार्यालयात नागरिकांसाठी नागरी सेतू कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला। हे सेतू कार्यालय अत्याधुनिक सोयी सुविधांनी उपलब्ध आहे। या उद्घाटनासाठी मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार, सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा तसेच उपनगरातील सर्व नगरसेवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर पाहूयात या उद्घाटनाचा एक छोटासा आढावा शहर मुंबईच्या माध्यमातून। हे जे सेतू कार्यालय आहे त्या ठिकाणी अत्याधुनिक सोयी सुविधांनी उपलब्ध अशा सोयी सुविधा या कार्यालयात उपलब्ध असणार आहेत। जसं की जर आपण बघितलं तर कास्ट सर्टिफिकेट काढायचं असेल किंवा तुम्हाला प्रूफ ऑफ रेसिडेन्स काढायचं असेल, ॲफिडेव्हिट काढायचं असेल किंवा तुमचा प्रूफ ऑफ आयडेंटिफिकेशन म्हणजे ओळखीचा पुरावा, शपथपत्र, रहिवासाचा पुरावा असेल तुमचा किंवा जातीचा दाखला, या प्रकारची अनेक जी प्रमाणपत्र असतात ती तुम्हाला एकाच ठिकाणी हे जे सेतू कार्यालय आहे त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत। त्यामुळे जर या कार्यालय आपण बघितलं, या सेतू कार्यालयात खाजगी कार्यालयासारखं या कार्यालयात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। अत्याधुनिक सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत। आजच्या दिवशी कुर्ला तहसील ऑफिसमध्ये सेतू कार्यालय, मॉडर्न सेतू कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। याचा मूळ उद्देश हेच आहे की जे नागरिक कुठली सर्व्हिसेस किंवा दाखले संदर्भात आपल्या कार्यालयामध्ये येतात त्यांना एक चांगला वातावरण मिळाला पाहिजे, एक वेलकमिंग एन्व्हायरमेंट मिळाला पाहिजे आणि जे काही सुविधा किंवा दाखले त्यांना हवे ते वेळेत मिळाले पाहिजे। आणि आपली टीमचा उद्देश हेच आहे की जे काही नागरिक येत आहेत त्यांनी चांगली सुविधा आपल्याला द्यायची आहे, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही होणार आहे। म्हणून मला आवाहन करायचं आहे सर्व नागरिकांना की जे काही काम त्यांचं आहे त्याच्यासाठी स्वतः तुम्ही अप्रोच करा, त्यांचं काम वेळेत होईल आणि RTS ॲक्ट अंतर्गत कुठलाही त्यांना त्राससुद्धा नाही होणार आहे, ते वेळेत आपण सुविधा त्यांना प्रोव्हाइड करू। आपल्या राज्यामध्ये सेवा हक्क कायदा आहे आणि या कायद्याअंतर्गत सर्व नागरिकांना विशिष्ट वेळेमध्ये सर्व प्रकारच्या सेवा मिळाव्यात असा त्या कायद्याचा आग्रह आहे। आणि त्या दृष्टीनं आज हे जे केंद्र या ठिकाणी सुरू झालं आहे, नागरिकांच्या सोयीसाठी त्यांना अतिशय पारदर्शक पद्धतीनं आणि कालमर्यादेमध्ये सेवा मिळाव्या यासाठी हे केंद्र आहे। नागरिकांना माझी विनंती राहील की या केंद्राचा पुरेपूर लाभ त्यांनी घ्यावा। अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा आणि सर्व प्रकारच्या सोयी या केंद्रामध्ये आहेत। नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि अशी केंद्र राज्यभर आपण सुरू करण्याचा प्रयत्न करतो। तर हे जे सेतू कार्यालय आहे हे या मुलुंड येथे उघडल्यामुळे येथील जे नागरिक आहेत म्हणजे मुंबई उपनगरातील मुलुंडच्या आजूबाजूची जी शहरं आहेत, विक्रोळी असेल, भांडूप असेल, कुर्ला असेल, या ठिकाणच्या नागरिकांना या सेतू कार्यालयाचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे। कारण त्यांच्या वेळेची बचत तर होणारच आहे, पण त्यांना ज्या लांब रांगांमध्ये उभं राहावं लागत होतं, त्यांना वेळ काढून सेतू कार्यालयासाठी जो वेळ द्यावा लागत होता, त्यांना कुर्ला येथे जावं लागत होतं किंवा आजूबाजूच्या ठिकाणी जावं लागत होतं, त्या ठिकाणी न जाता आता त्यांना मुलुंड येथेच येऊन त्यांची सर्व जी कामे आहेत सेतू संबंधित ती कामे या ठिकाणी करता येणार आहेत। आता हे कार्यालय ओपन झाल्यामुळे नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर वेळ देखील वाचणार आहे। तर आपण बघूयात की नेमकं या ठिकाणी जी सेतू कार्यालय उभारण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। जसं की जर आपण या सेतू कार्यालयात बघितलं तर मोठ्या संख्येने कम्प्युटर असतील किंवा तांत्रिक ज्या लागतात, डिजिटल डिव्हाइस लागतात, ते देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। मोठा स्टाफ या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांचे जे प्रश्न आहेत ती कमी वेळेत सुटणार आहेत अशी अपेक्षा देखील आता नागरिकांकडून व्यक्त केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।